शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे। साक्षीदाराचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या 14 तासात 3 संशयितांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या युवा आघाडीच्या एका शहर प्रमुखाचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मयत दादासाहेब यमगर हे कोसारी येथील दुहेरी खून खटल्यातील साक्षीदार होते। मंगळवारी ते या खटल्याबाबत न्यायालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी जात होते, मात्र वाटेतच संशयितांनी त्यांचे अपहरण केलं। त्यानंतर कर्नाटकच्या अथणी तालुक्यातील मदभावी येथे नेऊन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला। संशयितांनी खुनाचा हा प्रकार लपवण्यासाठी दादासाहेब यमगर यांचा मृतदेह एका झाडाला लटकवून दिला होता आणि हा घातपात नसून आत्महत्या असल्याचं भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील सत्य समोर आणलं। कवठे महांकाळ पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्र फिरवली होती। अवघ्या 14 तासांच्या आत पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या। यात शिंदे सेनेच्या युवा शहर प्रमुखाचाही सहभाग असल्याने पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागले। डिसेंबर 2023 मध्ये शेतातील वादातून 2 गटात हाणामारी झाली होती। यावेळी एका गटानं केलेल्या हल्ल्यात विकास यमगर आणि प्रशांत यमगर या दोघांचा मृत्यू झाला होता। या खुनात दादासाहेब यमगर हे साक्षीदार होते। दरम्यान या खुनाचा खटला न्यायप्रविष्ट असून याची न्यायालयात तारीख होती। या तारखेला दादासाहेब यमगर यांचा जबाब नोंदविण्यात येणार होता, मात्र न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांचं अपहरण झालं होतं। त्यांच्या अपहरणाची कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती, परंतु अपहरणानंतर 24 तासाच्या आतच कर्नाटकमधील मदभावी येथे झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दादासाहेब यमगर यांचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्यात। पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, सांगली।